चला मित्रांनो, आज आपण वन विभाग आणि महाराष्ट्र पोलीस या पदासाठी संबंधित अशा एका सराव चाचणीचा अभ्यास घेणार आहोत. तर आजपासून आपण एक उपक्रम सुरू केला. तो उपक्रम म्हणजे आपण रोज सराव टेस्ट घेणार आहोत. त्या सराव टेस्ट मध्ये आपण प्रत्येक प्रश्नांचा MCQ पद्धतीने अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय ABCD या स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर आजचा धडा आहे मित्रांनो, जैवविविधता संकल्पना, त्याची मांडणी, त्याचे प्रकार, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हटलं जातं. तर आपण या मुद्द्याला सुरुवात करू, या सराव चाचणीला सुरुवात करू. तर सराव चाचणीचा पहिला प्रश्न आहे, जैवविविधता या संकल्पनेची मांडणी कोण्या वर्षी करण्यात आली? तर ती मित्रांनो करण्यात आली 1988 ला. कधी करण्यात आली? 1988 ला. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दुसरा नंबर, जैवविविधतेमध्ये प्रामुख्याने किती प्रकार विचारात घेतले जातात? तर मित्रांनो ते आहेत 3 प्रकार. किती प्रकार विचारात घेतले जातात? 3 प्रकार. ओके. पुढचा मुद्दा आहे, जैवविविधतेमध्ये सर्वात मोठे उदाहरण कोणते? ते म्हणजे पावसाळी जंगल. त्याच्यानंतर पुढे आहे, जैवविविधतेचा अभ्यास कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? तर ते आहे मित्रांनो पर्यावरण शास्त्राशी संबंधित. ओके. पुढे खालीलपैकी कोणता जैवविविधतेचा प्रकार आहे? तर ते मित्रांनो ते आहे प्रजाती विविधता. ओके. पुढे पुढचा प्रश्न पाहू आपण. जैवविविधता कायदा भारतात कोण्या वर्षी आणण्यात आला? जैवविविधता कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी आणण्यात आला? तर ते आहे मित्रांनो 2002. लक्षामध्ये. पुढे शेवटचा प्रश्न, जैवविविधता संवर्धन करण्यासाठी कोणती उपाययोजना उपयुक्त